Welcome student. So this is the gravitation lectures last lecture. In this we discuss about the escape velocity, projection of satellite, earth satellites, binding energy and weightlessness condition of the satellites. So whatever done in the last lecture, in that lecture we discuss about the gravitational potential. So what is the mean by gravitational potential? Gravitational potential is the amount of work done in bringing a body of unit mass from infinity to that point without changes kinetic energy. सो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल विषयी आपण मागच्या वेळेस फॉर्म्युला घेतला होता, मागच्या वेळेस माहिती घेतली होती. त्याच्यामध्ये आपण एक सिंपल कंडिशन कन्सेप्ट एक्सप्लेन केली होती की एखादा ऑब्जेक्ट जर आपल्याला ग्रॅव्हिटेशन फील्डमध्ये प्लेस करायचा असेल तर त्याच्यासाठी त्या ऑब्जेक्टला त्या पॉईंटला स्टेबल राहण्यासाठी किती एनर्जी लागते ते एनर्जी विषयी आपण बोललो होतो. ओके, सो त्याच्यामध्ये आपण सॉलिड स्पेअरसाठी ती ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल किती असतं, हॉलो स्पेरिकल शेलसाठी किती असतं, त्याच्या आउटसाईड, ऑन द सरफेस, इनसाईड हे सर्व आपण चेक केलं. त्यानंतर पुढील जो पॉईंट्स आपण घेतला होता तो ग्रॅव्हिटेशनल सेल्फ एनर्जी और युनिफॉर्म स्पेअरसाठीचा पॉईंट होता. त्यानंतर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी या सगळे विषय आपण डिस्कस केले. सो नाव इन दिस लेक्चर वी डिस्कस अबाउट दी एस्केप वेलॉसिटी. मग आता जनरल एस्केप वेलॉसिटी काय, आता एस्केप वेलॉसिटी समजून घेण्यासाठी आपण सिंपल काय करणार आहोत की समजा हे रॉकेट आहे, ती रॉकेट आपल्याला लॉन्च करायचं आहे अर्थवरती, अर्थच्या सरफेसवरून. मग अर्थच्या सरफेसवरून लॉन्च करायचं आहे. फॉर एक्झाम्पल त्याला मला असं या ठिकाणी मूनवरती पाठवायचं आहे. मग अर्थची ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे, कुठलाही ऑब्जेक्ट जर आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फील्डमधून बाहेर काढायचं असेल तर दॅट मीन्स त्या ऑब्जेक्टला काहीतरी वेलॉसिटी आपल्याला प्रोव्हाइड करावं लागणार. मग आता तीच वेलॉसिटी जी असते जी आपण त्या रॉकेटला प्रोव्हाइड करतो जेणेकरून तो रॉकेट त्या अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डमधून बाहेर येऊन जाणार, त्याला म्हणलं जातं एस्केप वेलॉसिटी. या ठिकाणी जर तुम्ही गेला तर डिटेलमध्ये तुम्हाला भेटेल. सो व्हॉट इज मीन बाय एस्केप वेलॉसिटी? इट इज द मिनिमम वेलॉसिटी रिक्वायर्ड फॉर द ऑब्जेक्ट ॲट द अर्थ सरफेस सो दॅट इट जस्ट एस्केप द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड. क्लिअर होतं इथं सर्वांना? बघा या ठिकाणी आपल्यावाली मास अर्थ असेल, अर्थचं हे मास आहे कॅपिटल एम, आणि इथं आपण एखादा ऑब्जेक्ट असेल त्याला आपण प्रोजेक्टाईल म्हणलो. या ठिकाणी स्मॉल एम जे आहे, स्मॉल एम या ठिकाणी तुम्हाला दिसेल हे ऑब्जेक्टचं मास आहे, या प्रोजेक्टाईलचं मास आहे. जसं की कन्सिडर प्रोजेक्टाईल ऑफ मास स्मॉल एम, जनरल इट इज लिव्हिंग द सरफेस ऑफ प्लॅनेट ऑफ रेडियस कॅपिटल आर अँड मास कॅपिटल एम विथ, आणि याला जी वेलॉसिटी प्रोव्हाइड करणार आहे ती वेलॉसिटी आहे एस्केप वेलॉसिटी. मग त्याला किती एस्केप वेलॉसिटी आपल्याला प्रोव्हाइड करायची तर याविषयी आपण बघूया. याला जी वेलॉसिटी प्रोव्हाइड करायची आहे ती वेलॉसिटी म्हणजेच त्याच्यावर असेल इनिशियल कायनेटिक एनर्जी. मग याला कायनेटिक एनर्जी किती देणार तर ही याच्यावर असेल या ठिकाणी इनिशियल कायनेटिक एनर्जी, याला म्हणणार आपण इनिशियल कायनेटिक एनर्जी. आणि कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला माहिती आहे, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू असते हाफ ऑफ एम मल्टिप्लाय बाय व्ही स्क्वेअर. आणि याला जी वेलॉसिटी प्रोव्हाइड केली ती वेलॉसिटी असेल याच्यावरली एस्केप वेलॉसिटी. त्यानंतर याला पोटेन्शियल एनर्जी सुद्धा असेल, म्हणजे जो ऑब्जेक्ट असेल तो अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डमध्ये या ठिकाणी या पोझिशनला ज्या एनर्जीना तो स्टेबल झाला आहे, ज्या एनर्जीनं तो तिथं थांबलेला आहे, रेस्ट आहे त्या एनर्जीला, ती एनर्जी म्हणजे त्याच्यावरती असते पोटेन्शियल एनर्जी. आणि ऑब्जेक्टला जर त्या पोटेन्शियल एनर्जीच्या म्हणजे अगेन्स्ट ती वर्क आपल्याला परफॉर्म करावं लागतं, म्हणून आपण याला इथं साईन मायनस घेतो. आणि ती जी एनर्जी असते ती एनर्जी असते याच्यावरती पोटेन्शियल एनर्जी, तिला आपण म्हणणार आहे दिस इज द इनिशियल पोटेन्शियल एनर्जी. ओके, ही असेल याच्यावरली इनिशियल पोटेन्शियल एनर्जी. त्यानंतर ऑब्जेक्ट कुठं पाठवतोय आपण तर ऑब्जेक्ट इथं सांगितलंय प्रोजेक्टाईल, दिस प्रोजेक्टाईल रिचेस इन्फिनिटी डिस्टन्स. या ठिकाणी जर गेला तर तुम्हाला समजेल की ऑब्जेक्ट हा जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट इन्फिनिटी या डिस्टन्सवरती जातोय. मग आता इन्फिनिटी या डिस्टन्सवरती जर जात असेल हा ऑब्जेक्ट इन्फिनिटी डिस्टन्सवरती जातोय. मग इन्फिनिटी डिस्टन्सवरती इन्फिनिटी डिस्टन्स तो ट्रॅव्हल करत असेल तर याच्यावरली जी कायनेटिक एनर्जी असेल म्हणजे ती कायनेटिक एनर्जी त्याच्यावरली असणार आहे फायनल. ही कायनेटिक एनर्जी फायनल येऊन जाणार आहे याच्यावरली 0. आणि त्यानंतर याच्यावरली जी इनिशियल फायनल पोटेन्शियल एनर्जी जी असेल ती पोटेन्शियल एनर्जी सुद्धा असणार आहे 0. म्हणजे ही असेल याच्यावरली फायनल पोटेन्शियल एनर्जी, आणि ती फायनल पोटेन्शियल एनर्जी येऊन जाणार या ठिकाणी ती 0 असेल. अंडरस्टँड? सो नेक्स्ट घेऊया. म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे ते समजलं. इनिशियल कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी या सगळ्या गोष्टी आपल्याला भेटल्या.
सो इथं नेक्स्ट दिलं आहे तुम्हाला, म्हणजे आपण कॉन्झर्वेशन ऑफ मेकॅनिकल एनर्जी वापरणार. कायनेटिक एनर्जी इनिशियल प्लस पोटेन्शियल एनर्जी इनिशियल इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी फायनल प्लस पोटेन्शियल एनर्जी फायनल या पद्धतीने. मग या ठिकाणी कायनेटिक एनर्जी फायनल 0, पोटेन्शियल एनर्जी 0 आणि याला सिम्प्लिफाय जर केलं तर मला याच्यावरती एस्केप वेलॉसिटी निघते आणि ती एस्केप वेलॉसिटी असते √2gm अपॉन रूट ऑफ आर एवढी असेल त्याच्यावाली ही पोटेन्शियल एनर्जी याच्यावाली एवढी असेल ती एस्केप वेलॉसिटी. आता ही एस्केप वेलॉसिटी वापरून म्हणजे आपल्याला ऑब्जेक्टला जर प्रोजेक्ट करायचा असेल तर ऑब्जेक्टला अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डमधून बाहेर काढण्यासाठी एवढी वेलॉसिटी √2gm अपॉन आर एवढी वेलॉसिटी त्याला प्रोव्हाइड करावं लागेल. जर आता ही एस्केप वेलॉसिटी व्यवस्थित बघितली तर ही एस्केप वेलॉसिटी डिपेंड्स कशावरती आहे बघा. या ठिकाणी आहे मास ऑफ द अर्थ, इथं आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट आणि इथं आहे रेडियस ऑफ द अर्थ. म्हणजे सिंपल तुम्ही काय म्हणणार, दिस एस्केप वेलॉसिटी इज ॲक्च्युअली डिपेंड्स ओनली दी अर्थ मास, दॅट इज अ प्लॅनेट मास, radius of the planet and universal gravitation constant. It does not depends on. तर हे जी एस्केप वेलॉसिटी आहे ही डिपेंड्स नाही आहे कशावरती, डिपेंड्स नाही आहे जो प्रोजेक्टाईल आहे त्या प्रोजेक्टाईलच्या मासवरती डिपेंड्स नाही. या ठिकाणी तुम्हाला दिसेल तर दी एस्केप स्पीड इज डिपेंड्स ओनली मास अँड साईज ऑफ द प्लॅनेट्स. या ठिकाणी ओनली मास अँड साईज ऑफ द प्लॅनेट. नेक्स्ट पोझिशन फ्रॉम द वेअर द प्रोजेक्टाईल इज प्रोजेक्टेड, म्हणजे पोझिशन्स कुठून तुम्ही त्याला प्रोजेक्ट करणार. पुढं इज डज नॉट डिपेंड्स ऑन द मास ऑफ द बॉडी विच इज प्रोजेक्टेड अँड डज नॉट डिपेंड्स ऑन द अँगल ऑफ प्रोजेक्शन. ओके, पुढं आहे इफ अ बॉडी इज थ्रोन फ्रॉम द अर्थ सरफेस विथ एस्केप स्पीड इज गोज आउट ऑफ द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड अँड नेवर रिटर्न्स टू द अर्थ सरफेस. एस्केप वेलॉसिटी कुठल्याही ऑब्जेक्टला ज्यावेळेस आपण प्रोव्हाइड करतो त्यावेळेस तो ऑब्जेक्ट परत त्या प्लॅनेटच्या ग्रॅव्हिटेशनल फील्डमध्ये एंटर करू शकत नाही. जी वेलॉसिटी त्याला प्रोव्हाइड करावं लागते म्हणून त्या वेलॉसिटीला आपण म्हणतो एस्केप वेलॉसिटी. होप सो सगळ्यांना एस्केप वेलॉसिटी ॲक्च्युअली काय हे समजलं असेल. आता पुढे चालूया एस्केप एनर्जी विषयी बोलतो मी. सो नेक्स्ट आहे एस्केप एनर्जी. एस्केप एनर्जी कशाला म्हणणार, तर आता त्या ऑब्जेक्टला जी वेलॉसिटी तुम्ही प्रोव्हाइड केली ती वेलॉसिटी होती एस्केप वेलॉसिटी एवढी. मग आता वेलॉसिटी आली ऑब्जेक्टच्या मासने त्याला मल्टिप्लाय केलं म्हणजे त्याच्यावरती ती असेल कायनेटिक एनर्जी. मग ऑब्जेक्टला किती मिनिमम कायनेटिक एनर्जी प्रोव्हाइड केली आणि जी एनर्जी त्याला प्रोव्हाइड करणार आहे ती इज इक्वल टू त्याची असेल ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी एवढी. आणि दोन्ही एनर्जी सेमच असणार आहे म्हणून त्याला म्हणलं जातं एस्केप एनर्जी. व्यवस्थित समजून घ्या. या ठिकाणी मिनिमम एनर्जी गिवन टू अ पार्टिकल इन द फॉर्म ऑफ कायनेटिक एनर्जी सो दॅट इट कॅन जस्ट एस्केप फ्रॉम द अर्थ ग्रॅव्हिटेशनल. किती मिनिमम कायनेटिक एनर्जी त्या ऑब्जेक्टला प्रोव्हाइड करावं लागली जेणेकरून तो ऑब्जेक्ट काय आला अर्थ ग्रॅव्हिटेशन फील्डमधून एस्केप झाला. मग ही एस्केप एनर्जी इज इक्वल टू असते कायनेटिक एनर्जी अँड दिस कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू दॅट इज दिस एस्केप एनर्जी. म्हणजे काय, एखादा ऑब्जेक्ट जर अर्थच्या हा ऑब्जेक्ट दिला आहे अर्थच्या सरफेसवरती या ठिकाणी हा स्टेबल असेल, हा काहीतरी एनर्जीनं स्टेबल असणार आहे आणि ती त्याच्यावर असेल ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. मग ऑब्जेक्टला जर तुम्हाला इन्फिनिटीला पोहोचवायचं असेल तर तुम्हाला किती वेलॉसिटी प्रोव्हाइड करावं लागणार आहे किंवा किती एनर्जी द्यावी लागेल, तर किती एनर्जी द्यावी लागणार आहे जेवढी त्याची पोटेन्शियल एनर्जी आहे तेवढ्या सेम अमाऊंटमध्ये तुम्हाला त्याला कायनेटिक एनर्जी प्रोव्हाइड करावी लागेल जेणेकरून तो ऑब्जेक्ट पुढे पोहोचेल इन्फिनिटीला पोहोचणार. म्हणून या ठिकाणी म्हणतो आपण ही एस्केप एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी. मग या ठिकाणी तुम्हाला सुद्धा GM कॅपिटल M स्मॉल m आपण R आणि ह्या काय एस्केप वेलॉसिटीचे तुम्हाला रिलेशन्स भेटतात. मग आता या एस्केप वेलॉसिटीचे तुम्हाला काही रिलेशन्स भेटलेले आहेत. ते रिलेशन आहे एस्केप वेलॉसिटी इज इक्वल टू आला आहे √2gm अपॉन R. सो इन दिस कंडिशन मास जे आहे ते मास काय कॉन्स्टंट आहे म्हणजे एस्केप वेलॉसिटी ही इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ द काय आली रेडियस आली. या ठिकाणी एकदम सिंपल होईल म्हणजे इथं मास कॉन्स्टंट आहे जी ऑलरेडी कॉन्स्टंट आहे एस्केप वेलॉसिटी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ द रेडियस. पुढं जर आता पुढं आपण घेतलं आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कॉन्स्टंट म्हणजे आपण सिंपल घेतलं आहे बघा स्मॉल g इज इक्वल टू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं रिलेशन सगळ्यांना माहिती आहे कॅपिटल G M अपॉन असतो R स्क्वेअर. ओके असतो काय R स्क्वेअर. मग आता ह्या इक्वेशनमध्ये जर मला GM ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची असेल तर तुम्हाला GM इज इक्वल टू घेऊन जाणार भेटणार आहे GM इज इक्वल टू असेल G मल्टिप्लाय बाय स्मॉल g मल्टिप्लाय बाय असणार आहे कॅपिटल R स्क्वेअर.
मग आता ही जी व्हॅल्यू भेटली, ही भेटलेली व्हॅल्यू मी या इक्वेशनमध्ये काय करतो, सबस्टिट्यूट करतो, म्हणजे मला एस्केप वेलोसिटी भेटेल √2gr. म्हणजे आपण सिंपल म्हणणार, इफ द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कॉन्स्टंट, एस्केप वेलोसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रूट ऑफ द स्क्वेअर रूट ऑफ दी आर. ओके. त्यानंतर जर आपण पुढे गेलो, डेन्सिटी म्हणजे मास आपण डेन्सिटीच्या टर्ममध्ये टाकलं तर एस्केप वेलोसिटी ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द radius. Again, escape velocity is same condition, does not depend on mass of the body, does not depend on angle of projection. आता ही एस्केप वेलॉसिटी अर्थ सरफेसवरती किती द्यावी लागणार आहे. समजा एखादा रॉकेट जर आपल्याला प्रोजेक्ट करायचा असेल तर एस्केप वेलॉसिटी अर्थ सरफेसवरती द्यावी लागते 11.2 किलोमीटर पर सेकंड. थोडी एस्केप वेलॉसिटी त्याला प्रोव्हाइड करावं लागेल आणि तीच मूनच्या सरफेसवरती द्यावी लागते 2.31 किलोमीटर पर सेकंड. सिंपल आहे. एस्केप वेलॉसिटी अर्थ सरफेसवरती मूनच्या सरफेसवरती ॲटमॉस्फिअर काय आहे, ॲब्सेंट. ॲटमॉस्फिअर इज ॲब्सेंट बिकॉज RMS स्क्वेअर वेलॉसिटी ऑफ गॅस पार्टिकल इज ग्रेटर दॅन दी एस्केप वेलॉसिटी. मग या कंडिशनमध्ये याची रूट मीन स्क्वेअर वेलॉसिटी आहे कशाची, गॅस पार्टिकलची, ती एस्केप वेलॉसिटीपेक्षा जास्त असेल. म्हणजे आपले ऑब्जेक्टला, एखाद्या रॉकेटला जर आपल्याला तुम्हाला प्रोजेक्ट करायचा असेल तर रॉकेटला प्रोजेक्ट करण्यासाठी मिनिमम एस्केप वेलॉसिटी जरी दिली तरी तो त्या म्हणजे 2.31 किलोमीटर पर सेकंड एवढी स्पीड जरी त्याला प्रोव्हाइड केलं तरी तो इझिली त्या मूनच्या ॲटमॉस्फिअरमधून बाहेर येऊ शकतो. ओके. खूप सगळ्यांना एस्केप वेलॉसिटीची कन्सेप्ट समजली असेल. आता याच्याशी रिलेटेड काही सॉल्व एक्झाम्पल आहेत. जसं की हे एक एक्झाम्पल आहे, अ स्पेसशिप इज लॉन्च इन टू अ सर्क्युलर ऑर्बिट क्लोज टू द अर्थ सरफेस. What additional speed should now be imparted to the spaceship so that orbit to overcome the earth gravitational field or the gravitational pull of the earth. म्हणजे हे तुम्हाला जनरली प्रॉब्लेममध्ये सांगितलं. तर हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करा. याच्यात काही डाऊट्स असेल तर मला सांगा. त्यानंतर याचा पुढील एक प्रॉब्लेम आहे तो तुम्ही सॉल्व करणार. त्याच्या नेक्स्ट एक प्रॉब्लेम आहे तो तुम्ही सॉल्व करा. त्याचे डाऊट्स असेल तुम्हाला विचारू शकता. आता यापुढील जो पॉईंट घेणार आहे तो तुमचा 10th मध्येही बऱ्यापैकी झाला आहे. तोच पॉईंट मी आता इथं पुढे कंटिन्यू करतोय. तो म्हणजे आपल्याला आहे केपलर्स. आता हे केपलर्स लॉ विषयी जरा चौकशी माहिती घेऊ. केपलर्स लॉ का असतो. सो केपलरचे 3 लॉ आहेत. केपलर्सने जनरली सांगितलं की अर्थ आणि सन किंवा कुठल्याही प्लॅनेटचं सनच्या त्याच्यावाल्या ऑर्बिटरी मोशनमध्ये रिलेशन काय असतं. मग त्याचा फर्स्ट लॉ जो होता त्याला म्हटलं जातं लॉज ऑफ ऑर्बिट और फर्स्ट लॉ. इन दिस फर्स्ट लॉ केपलर्स डिफाईन अ स्टेटमेंट ऑल प्लॅनेट्स मूव्ह अराउंड द सन. सगळेचे सगळे प्लॅनेट्स हे सनच्या अराउंड मूव्ह होत आहेत. कसल्या ऑर्बिटमध्ये मूव्ह होत आहेत. तो जो ऑर्बिट आहे तो ऑर्बिट आहे इलेप्टिकल ऑर्बिट. आणि ह्या ऑर्बिटमध्ये सन जो आहे तो सन हा एका फोकसवरती. मग या ठिकाणी मी जर गेलो तर समजा जसा हा सन या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, सन इथं फोकसवरती आहे आणि अर्थ समजा पॉईंट ए पासून रोटेशन करायला सुरुवात केली. मग अर्थ अशी रोटेट होते, इलेप्टिकल ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होते. ओके. सो इट मूव्ह अराउंड द सन अँड सन इज द फोकस ऑफ दी मोशन ऑफ दी अर्थ. आणि या ठिकाणी सन हा प्लॅनेटच्या या अर्थच्या जे रिव्होल्युशन मोशन असेल इलेक्ट्रिकल ऑर्बिटमध्ये त्याच्यामध्ये सन एका फोकसला असेल. ठीक आहे. ओके. आता पुढे चालू. याच्यामध्ये 2 कंडिशन दिल्या आहेत. यस अँड यस प्राईम बी द फोकस ऑफ द इलिप्स. पी म्हणजे हा पॉईंट पी जो दिसतो हा सनच्या खूप जवळ आहे आणि पॉईंट ए हा दिसतो हा सनपासून खूप लांब आहे. मग पी हा पॉईंट सनच्या खूप जवळ जे डिस्टन्स आहे जवळ आहे म्हणून ही जी पोझिशन आहे पॉईंट पीची या पोझिशनला म्हणलं जातं इट इज अ पेरिहेलियन पोझिशन. याला म्हणलं जातं पेरिहेलियन पोझिशन. त्यानंतर पॉईंट ए हा पॉईंट एस पासून खूप लॉंग डिस्टन्सवरती आहे म्हणून याला म्हणलं जातं ॲपिहेलियन पोझिशन्स. या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा व्यवस्थित. पॉईंट पी इज कॉल्ड एज अ पेरिहेलियन बिकॉज इज द क्लोजेस्ट पॉईंट ऑफ द ऑर्बिट फ्रॉम द सन अँड ए इज द फर्देस्ट पॉईंट फ्रॉम द सन. त्यामुळे याला म्हणायचं ॲपिहेलियन. त्यानंतर पी टू ए म्हणजे टू ए हे इलेक्ट्रिकलचे जे डिस्टन्स दिलं आहे त्याला म्हणायचं मेजर ॲक्सिस. पी टू ए हे डिस्टन्स आहे तो सेमी इलेक्ट्रिकल ऑर्बिट झाला मेजर ॲक्सिस. त्यानंतर पी ओ म्हणजे एवढं डिस्टन्स पी ओ याला म्हणणार आपण सेमी मेजर ॲक्सिस अँड ओ टू ए याला सुद्धा म्हणणार आपण सेमी मेजर ॲक्सिस. ह्या सेमी मेजर ॲक्सिसचं डिस्टन्स किती असेल ए. पी ओचं डिस्टन्स आलं ए, ओ टू एचं डिस्टन्स आलं ए. याला म्हणायचं असतं सेमी मेजर ॲक्सिस. त्यानंतर जर आपण वरती गेलो व्हर्टिकली, हे झालं हॉरिझॉन्टली. तर व्हर्टिकली जर गेलो तर व्हर्टिकली तुम्हाला दिसेल
एम टू एन हे जे डिस्टन्स आहे ते आहे 2b एवढं, आणि याला म्हणणार तुम्ही मायनर ॲक्सिस. सो 2a इज द मेजर ॲक्सिस, 2b इज द मायनर ॲक्सिस. त्यानंतर एम टू ओ हे डिस्टन्स जे आहे ते आहे सेमी मायनर ॲक्सिस, आणि ओ टू एन हे डिस्टन्स जे आहे त्याला म्हणणार तुम्ही सेमी मायनर ॲक्सिस. ओके, सो हे डिस्टन्स जे झालं ते सेमी मायनर ॲक्सिस आहे बी, आणि हे जे डिस्टन्स झालं हे आहे सेमी मायनर ॲक्सिस बी. सो तुम्हाला सेमी मेजर ॲक्सिस, सेमी मायनर ॲक्सिस, त्याच्यानंतर मेजर ॲक्सिस आणि मायनर ॲक्सिस तुम्हाला समजले असतील. त्यासोबतच तुम्हाला पेरिहेलियन आणि ॲपिहेलियन पोझिशन हे इलिप्टिकल ऑर्बिटचे समजलेले असतात. आता पुढे चालू, सेकंड जो आहे सेकंड लॉ, त्याला म्हटलं जातं लॉज ऑफ एरिया. या सेकंड लॉमध्ये असं सांगितलं आहे, a line joining any planet to the sun will sweep out equal area in equal interval of time. त्याला दुसरं म्हणलं जातं दॅट इज एरियल स्पीड ऑफ द प्लॅनेट रिमेन्स कॉन्स्टंट. एरियल स्पीड ऑफ द प्लॅनेट रिमेन्स कॉन्स्टंट म्हणजे याच्या दोन पोझिशन घेतल्या, एक पेरिहेलियन पोझिशन घेतली आणि एक ॲपिहेलियन पोझिशन घेतली. मग याच्यामध्ये समजा आपली अर्थ जी आहे तो ए टू बी डिस्टन्स हे फर्देस्ट डिस्टन्स त्याने ट्रॅव्हल करत असताना एवढा एरिया त्याने काय झाला, इट स्विफ्ट आउट ॲट इक्वल एरिया. त्यानंतर सी टू डी डिस्टन्स हा एरिया त्यांनी कव्हर केला. मग आता केप्लर्सने असं सांगितलं की अर्थ सनपासून लार्ज डिस्टन्सवरती असताना जेवढा एरिया एका टाईम इंटरव्हलमध्ये कव्हर करणार आहे, सेम एरिया या इलिप्सच्या कुठल्याही रिजनमध्ये मूव्ह होत असताना तो सेम एरिया त्या सेम इंटरव्हल टाईममध्ये कव्हर करणार आहे. अजून डिटेलमध्ये घेऊ. अकॉर्डिंग टू दिस सेकंड लॉ, when the planet is nearest to the sun, with the nearest to the sun ची पोझिशन कोणची, सी आणि डी, then its speed is maximum. ज्यावेळेस एखादा प्लॅनेट सनच्या खूप जवळ असेल त्यावेळेस त्याचं जे स्पीड असतं ते स्पीड खूप जास्त असतं, मॅक्झिमम. आणि नेक्स्ट, अँड वेन इट इज द फर्देस्ट फ्रॉम द सन, आणि ज्यावेळेस तो लार्ज डिस्टन्सवरती म्हणजे सनपासून खूप लार्ज डिस्टन्सवरती असेल आणि ह्या डिस्टन्सवरती त्याचं जे स्पीड असेल ते स्पीड हे मिनिमम असेल, म्हणजे कमी असेल, स्पीड इज मिनिमम. मग याच्यामध्ये मॅक्झिमम स्पीड असताना जो एरिया त्याने कव्हर केला आणि मिनिमम स्पीड असताना जो एरिया ज्याने कव्हर केला, एका तो ज्या टाईम इंटरव्हलमध्ये तो एरिया कव्हर केला तो जो एरिया असेल तो एरिया दोन्ही कंडिशनमध्ये सारखाच कव्हर झालेला असेल. म्हणजे असं नाही का त्याचा स्पीड जास्त आहे म्हणून तिने कमी एरिया कव्हर केला आणि स्पीड कमी म्हणून तिने जास्त एरिया कव्हर केला, असं होत नाही. तर स्पीड कमी असेल, स्पीड जास्त असेल, एरिया जो कव्हर करणार आहे तो कव्हर केलेला एरिया सारखाच असेल. इथं तुम्हाला सांगितलं इन अ फिगर अ प्लॅनेट मूव्स फ्रॉम ए टू बी इन अ गिवन टाइम इंटरवल अँड फ्रॉम सी टू डी इन द सेम टाइम इंटरवल. द एरियाज ए एस बी अँड द एरिया सी एस डी विल बी इक्वल. मग आता तो ट्रायंगलचा एरिया आपण फाईंड करतो, तो असतो हाफ ऑफ ए बी मल्टिप्लाय बाय एस ए. मग ए बी हे जे डिस्टन्स असेल ए बी ते असणार आहे आर मल्टिप्लाय बाय डी थिटा एवढं. ते डिस्टन्स जे असेल ते आर, आणि हा जो अँगल असेल हा जनरली हा अँगल येणार त्याच्याला डी थिटा एवढा, हे आलं या ठिकाणी. आणि ए बी मल्टिप्लाय बाय एस ए, आणि एस टू ए हे जे डिस्टन्स होतं म्हणजे एस टू ए हे जे डिस्टन्स होतं ते डिस्टन्स होतं आर एवढं. आणि तुमच्याला फॉर्म्युला येऊन जातो डी ए इज इक्वल टू हाफ ऑफ आर स्क्वेअर मल्टिप्लाय बाय डी थिटा. मग आता याला जर हा झाला एरिया, जनरली एरिया, मग आपण याला डिवायडेड बाय टाईम करणार, तो असेल हाफ ऑफ आर स्क्वेअर मल्टिप्लाय बाय दोन्ही साईडला 1 डी टी आणि 1 डी टीने काय केलं इक्वेशनला 1 डी टी, आणि म्हणजे इक्वेशन काय होतं, इक्वेशन होतं डी ए इज इक्वल टू हाफ ऑफ 1/2 मल्टिप्लाय बाय आर स्क्वेअर मल्टिप्लाय बाय डी थिटा. आणि याला दोन्ही साईडला आपण डी टी आणि 1 डी टी म्हणजे आपण सांगणार टाईम इंटरव्हल याच्यामध्ये टर्मला आपण ॲड केला, 1 डी टीने काय केलं या मल्टिप्लाय केलं. मग 1 डी टी म्हणजे डी थिटा अपॉन डी टी, चेंज इन अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम, म्हणजे काय असतं अँग्युलर वेलॉसिटी. सो आपण असं म्हणतो जे एरियल स्पीड ऑफ द प्लॅनेट्स असतं ते एरियल स्पीड ऑफ द प्लॅनेट डिपेंड्स येऊन जातं. दिस इज द एरियल स्पीड ऑफ द प्लॅनेट डी ए अपॉन डी टी. हा फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा आहे, डी ए एरियल स्पीड डी ए अपॉन डी टी
याच्यावरती प्रॉब्लेम विचारला जातो, समजून घ्या. dA अपॉन dt इज इक्वल टू तुम्हाला वापरायचं आहे हाफ ऑफ 1/2 मल्टिप्लाय बाय r स्क्वेअर 1/2 मल्टिप्लाय बाय r स्क्वेअर मल्टिप्लाय बाय ओमेगा. आता हे जे a अपॉन टी डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजे वेलॉसिटी, आणि ही जी वेलॉसिटी असेल ही कोणची असणार आहे, तर ही वेलॉसिटी येऊन जाईल त्याच्यावरती एरियल वेलॉसिटी. and this aerial velocity is depends on what? Is depends only the angular speed of the planet. Okay, hope so तुम्हाला सगळं समजलं असेल. हा फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा आहे. dA upon dt is equal to half of r square multiplied by omega, and this aerial speed is depends on the angular speed of the planet. Next, periodic law, त्याला जनरल म्हणलं जातं लॉज ऑफ पिरियड. मग यांनी सांगितलं होतं the square of time period is a revolution of the planet around the sun is proportional to the cube of semi-major axis of the ellipse traced by the planet. म्हणजे त्यांनी सिंपल सांगितलं the square of time period of revolution of planet म्हणजे प्लॅनेट ज्या टाइम पिरियडमध्ये रिव्हॉल्व होतोय, the square of the time period of the revolution of planet is directly proportional to the cube of the semi-major axis. म्हणजे टी डायरेक्टली प्रपोर्शनल टू द काय असणार आहे, आर क्यूब. ओके, मग आता हा जो टाइम पिरियड आहे तो कशावर डिपेंड झाला, जे सेमी मेजर ॲक्सिस आहे. मग आता ह्या प्लॅनेटमधला सेमी मेजर ॲक्सिस कोणचा, तर तुम्हाला माहिती आहे ह्या प्लॅनेट्समधला सेमी मेजर ॲक्सिस म्हणजेच P2O हे डिस्टन्स जे आहे त्याला म्हणलं जातं सेमी मेजर ॲक्सिस, किंवा O2A हे डिस्टन्स आहे याला म्हणलं जातं सेमी मेजर ॲक्सिस. आणि तो डिपेंड्स कशावरती आहे, आर क्यूबवरती. म्हणजे जो टाइम पिरियड असेल तो क्यूब रूट ऑफ क्यूब ऑफ दी काय असेल, सेमी मेजर ॲक्सिस. ऑर दिस इज ऑल्सो रिटन ॲज टी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द आर रेज टू येऊन जाणार आहे 3/2. तुम्हाला कॉम्पिटेटिव्हमध्ये विचारलं जातं टाइम पिरियड ऑफ दी लॉज ऑफ ऑर्बिटमध्ये टाइम पिरियड ऑफ दी सेमी मेजर ॲक्सिस, टाइम पिरियड ऑफ दी प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड द सन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द असेल आर रेज टू 3/2. मग आता इथं काही प्लॅनेटरी मोशनमध्ये तुम्हाला मर्क्युरी दिले, व्हेनस हे काही प्लॅनेट्स दिले, त्यांच्यावर सेमी मेजर ॲक्सिसचे आणि त्याच्यापुढे त्यांच्यावाला सेमी मेजर ॲक्सिस दिला आहे. डिस्टन्स किती सेमी मेजर ॲक्सिसचं, त्यानंतर त्याचा पिरियडिक टाईम किती आहे, आणि त्याच्यानंतर टी स्क्वेअर अपॉन म्हणजे सम कॉन्स्टंटची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली. आता मर्क्युरी जर घेतलं तर त्याचा जो एका वर्षाचा जो पिरियड आहे 1 इयर जे आहे पिरियड इन इयर्स ते आहे 0.24, 0.615. अर्थ आहे 1 इयर म्हणजे 365 डेज. यानुसार हे सगळे तुम्हाला प्लॅनेटचे इयर्स दिलेले आहेत. ओके, ठीक. आता पुढं न्यूटननी काही कन्क्लुजन काढले केप्लर्स लॉ. आता न्यूटननी काय कन्क्लुजन काढले ते बघू. न्यूटनच्या सांगण्यानुसार जसं की केप्लर्सने सांगितलं का एरियल स्पीड ऑफ द प्लॅनेट रिमेन काय कॉन्स्टंट आहे, केप्लर्सने सांगितलं. ओके, केप्लरचा सेकंड लॉनुसार एरियल स्पीड ऑफ द प्लॅनेट काय आहे कॉन्स्टंट. त्यांनी काही प्लॅनेट सोडून दिले, मर्क्युरी आणि प्लुटो यांचे जे ऑर्बिट आहे ते नियरली काय असतात सर्क्युलर. म्हणजे हे प्लॅनेट जर सोडले तर आपण बाकीचे जे प्लॅनेट सोडले त्यांचा नियरली ऑर्बिट कसं आहे सर्क्युलर. ओके, आता ह्या कंडिशनमध्ये अकॉर्डिंग टू केप्लर्स लॉ इट्स एरियल स्पीड ऑफ द प्लॅनेट रिमेन काय कॉन्स्टंट. याचा अर्थ काय, सर्क्युलर ऑर्बिट ऑफ द लिनियर स्पीड ऑफ द प्लॅनेट विल बी कॉन्स्टंट. म्हणजे ऑब्जेक्ट जर सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होत असेल तर त्याचं लिनियर स्पीड त्या सर्क्युलर ऑर्बिटमध्ये काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. मला सर्क्युलर ऑर्बिटमध्ये एखादा प्लॅनेट जर रिव्हॉल्व होतो तर त्याच्यावर कुठला तरी फोर्स त्याच्यावरती ॲक्ट होतो, जो फोर्स त्याला टुवर्ड्स सेंटर करून सेंटरवरती ठेवण्यासाठी ॲप्लिकेबल असतो. आणि त्या फोर्सचं नाव असतं सेंट्रिपिटल फोर्स. आणि या सेंट्रिपिटल फोर्स इज ऑलवेज टुवर्ड दी सेंटर, आणि द सेंटर काय आहे सन. मग हा सेंट्रिपिटल फोर्स किती असतो, F इज इक्वल टू mv² अपॉन आर एवढा. मग याच्यावर नंतर आपल्याला वेलॉसिटीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. मग v इज इक्वल टू या ठिकाणी तुम्हाला सेट दिस v इज इक्वल टू असेल लिनियर डिस्टन्स ट्रॅव्हल इन 1 रिव्होल्यूशन डिवाइडेड बाय पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. आणि लिनियर डिस्टन्स सर्क्युलर पाहते म्हणजे काही डिस्टन्स कव्हर केला तो असेल सर्कम्फरन्स ऑफ दी सर्कल एवढा, तो येऊन जाणार आहे 2πr अपॉन टी. त्याच्यानंतर ह्याला जनरली वेलॉसिटीचं इक्वेशन v इज इक्वल टू इथं लगेच येऊन जातो, v इज इक्वल टू असेल 2πr अपॉन टी. बट आणि
त्याच्यानंतर इथं एम व्ही स्क्वेअर म्हणजे याला व्ही स्क्वेअर टाकायचा आणि याला काय करा, स्क्वेअरिंग करा. मग स्क्वेअरिंग केल्यानंतर हा जो टी असेल हा टी स्क्वेअर होऊन जाणार आहे. and this t square is directly proportional to the Kepler's third law नुसार येऊन जाणार आहे r cube. t square directly proportional to the किती आला, r cube आला. मग आता ही व्हॅल्यू आपण इथे सबस्टिट्यूट करून देऊ आणि ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून दिली. सो f इज इक्वल टू m अपॉन r असेल आणि v ची व्हॅल्यू टाकली. v ची व्हॅल्यू असेल 4 पाय स्क्वेअर mr डिवाइडेड बाय t स्क्वेअर. इथं r स्क्वेअर आणि इथला एक r काय होऊन जाणार आहे, कॅन्सल होऊन जाणार आहे. पण थर्ड लॉ नुसार t इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू k r क्यूब होता आणि काहीतरी प्रोपोर्शनली कॉन्स्टंट टाकला म्हणजे कॉन्स्टंट काय आहे, सम कॉन्स्टंट असेल काहीतरी. म्हणून आपला फोरचा फॉर्म्युला येऊन जातो 4 पाय स्क्वेअर mr अपॉन k मल्टिप्लाय बाय किती असेल r क्यूब. सो तो फॉर्म्युला येऊन जाईल तुमच्यावाला. म्हणजे सगळं तुम्ही सिंपल रिलेशन वापरणार. फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द m अपॉन r स्क्वेअर, directly proportional to the mass and inversely proportional to the square root of the planet. Okay, so that this force, कोणचा फोर्स या ठिकाणी येऊन जाणार आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. याला म्हणणार आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स और याला म्हणणार आपण दिस सेंट्रिपिटल फोर्स. and this centripetal force which is actually act on the planet to necessary for the जो हा फोर्स आहे हा फोर्स ॲक्च्युली प्लॅनेटला गरजेचा असतो जेणेकरून तो जो सन आहे त्याच्या सेंटरला आहे त्याच्यावरती फोकस करण्यासाठी, म्हणजे त्याला सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे सन एका फोकसवरती रिवण्यासाठी आणि जेणेकरून तो प्लॅनेट आहे तो एका सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होऊ शकतो. ओके, नाव नेक्स्ट आता आपण बघणार आहोत अतिशय महत्त्वाचा पॉईंट, तो म्हणजे अर्थ सॅटेलाइट. आता अर्थ सॅटेलाइट काय असतं, जनरली कोणी पण सांगू शकतं की एखादा ऑब्जेक्ट रिव्हॉल्व अराउंड द अर्थ, ज्याला आपण म्हणतो अर्थ सॅटेलाइट. ऑब्जेक्ट विल रिव्हॉल्व अराउंड द अर्थ, याला म्हणतो अर्थ सॅटेलाइट. हा मून आपल्याला नॅचरल सॅटेलाइट आहे. ऑब्जेक्ट विल रिव्हॉल्व अराउंड द सन. मग कुठले ऑब्जेक्ट असेल, जे काही त्याच्यामध्ये प्लॅनेट्स असतील, ज्युपिटर असेल, मार्स असेल, सॅटर्न असेल, आपली अर्थ असेल, हे अर्थ त्या सनचे काय झाले, नॅचरल सॅटेलाइट झाले. मग त्याच पद्धतीनं आपण काही ऑर्बिट्स, काही आपले आर्टिफिशियल सॅटेलाइट्स आहेत, ते आर्टिफिशियल सॅटेलाइट्स हे बरेचसे कंट्रीज, त्याच्यामध्ये इंडियासुद्धा आहे, ते सुद्धा काय करत असतात, लॉन्च करत असतात. मग हे लॉन्च करण्याचं पर्पज काय आहे, हे कशासाठी लॉन्च करण्याचे. सो दिस सॅटेलाइट्स विल बी लॉन्च फॉर द पर्पज ऑफ नेव्हिगेशन्स, सर्व्हिलियन्स, कम्युनिकेशन्स, लुकिंग इन टू अ स्पेस, मॉनिटरिंग द वेदर्स. या वेगवेगळ्या कंडिशनसाठी आपण काय करत असतो, तर सॅटेलाइट हे लॉन्च करत असतो. मग आता ह्या सॅटेलाइटमध्ये आपण हे सध्या कम्युनिकेशन सॅटेलाइट्स विषयी बघणार. मग आता कम्युनिकेशन सॅटेलाइट हे कशासाठी असतं, मग ह्या कम्युनिकेशन सॅटेलाइटमध्ये पहिला असतो जिओ स्टेशनरी सॅटेलाइट. मग हा जिओ स्टेशनरी सॅटेलाइट काय करतो, दे रिव्हॉल्व अराउंड द अर्थ इन इक्विटोरियल प्लेन. जे काही सॅटेलाइट्स अर्थच्या इक्विटोरियल प्लेनमध्ये रिव्हॉल्व होत असतात त्यांना म्हणलं जातं जिओ स्टेशनरी सॅटेलाइट. दॅट मीन्स आता जिओ स्टेशनरी म्हणजे काय, तर त्यांच्यावाला टाईम पिरियड आणि अर्थचा टाईम पिरियड, जसं की अर्थचा टाईम पिरियड हा 1 डेसाठी 24 आवर्स आहे, तर त्या सॅटेलाइटचा सुद्धा टाईम पिरियड हा एका दिवसासाठी 24 आवर्सच असतो. म्हणजे ते एखाद्या पोझिशनसाठी अर्थच्या कुठल्याही एका पोझिशनसाठी ती काय असतात, कॉन्स्टंट असतात, म्हणून त्यांना म्हणलं जातं, किंवा ते स्टेशनरी असतात म्हणून त्यांना म्हणलं जातं जिओ स्टेशनरी सॅटेलाइट. जसं की आता मी तुम्हाला काही व्हिज्युअल दाखवतो ह्या जिओ स्टेशनरी सॅटेलाइटच्या. ह्या जिओ स्टेशनरी सॅटेलाइट कशा पद्धतीने असतं ते आपण बघू. ओके, या ठिकाणी तुम्हाला दिसेल ही आहेत जिओ स्टेशनरी सॅटेलाइट इक्विटोरियल प्लेनवरती. जनरली आपण हे रोटेट करत असतो. मग इथं मी इक्विटोरियल घेतला, या इक्विटोरचा अँगल तुम्ही पाहिजे तसं तुम्ही चेंज करू शकता. ओके, इथे इक्विटोरला येतो, इक्विटोरचा अँगल जनरली 0 असतो, मग 0 जो अँगल आहे तो आला. आणि पुढं याचं जे डिस्टन्स आहे थोडी ऑर्बिट वाढवतो मी. आणि नेक्स्ट याच्यावर स्पीड जे असेल ते स्पीड अर्थच्या रोटेशनसाठी, जशी अर्थ रोटेट होणार आहे त्या रोटेशनला कॉन्स्टंट असेल. आता या ठिकाणी जर गेला तुम्हाला समजेल की हा जो सॅटेलाइट आहे जो रिव्हॉल्व होतोय तो अर्थचे जे रोटेशन्स आहे त्या रोटेशन्सला कॉन्स्टंट. एवढा जास्त स्टेबल नाही करता येत, पण ठीक, हा अर्थच्या जे रोटेशन्स आहे त्या रोटेशन्सला कॉन्स्टंट.
आणि जी तुम्हाला याची रेड लाईन दिसते, ती रेड लाईन या ठिकाणची, ही जी रेड लाईन आहे ती रेड लाईन या अर्थचा एवढा रिजन, एवढा भाग ती कव्हर करत असते. मग या ठिकाणी तुम्हाला दिसेलच की अर्थचा किती रिजन त्यांनी कव्हर केला. ही जी रेड लाईन तुम्हाला दिसते ना, ही रेड लाईन त्या जो आपण सॅटेलाइट लॉन्च केला आहे तो त्या पर्टिक्युलर स्टेटसाठी, पर्टिक्युलर कंट्रीसाठी तो एका कॉन्स्टंट मोशनमध्ये रिव्हॉल्व. याला म्हटलं जातं जिओ स्टेशनरी सॅटेलाइट. दिस इज दी जिओ स्टेशनरी सॅटेलाइट. ओके. आता पुढचे सॅटेलाइट जे आहे ते असतात पोलार सॅटेलाइट्स. पोलार सॅटेलाइट काय असतात? दिस सॅटेलाइट आर प्लेस इन अ लोअर पोलार ऑर्बिट. हे सॅटेलाइट कुठं प्लेस केले जातात? का लोअर पोलार ऑर्बिटमध्ये प्लेस केलं जातात. त्यांची जी अल्टिट्यूड असते ती अल्टिट्यूड ती असते व्हेरी लो इन अल्टिट्यूड 500 किलोमीटर टू 800 किलोमीटर. अँड दीज पोलर सॅटेलाइट आर यूज फॉर दी वेदर फॉरकास्टिंग, मेट्रोलॉजिकल पर्पज. ही काय त्यांची काही पर्पज आहे. आता या ठिकाणी जो सॅटेलाइट्स आहे त्याचा जो पिरियड ऑफ रिव्होल्यूशन आहे तो 85 मिनिट्स आहे. म्हणजे तो जी अर्थ आहे त्याचे एका दिवसामध्ये 16 टाइम्स म्हणजे 16 टाइम्स पर डे म्हणजे 16 चक्कर तो अर्थचे एका दिवसामध्ये मारत असतो. एका दिवसामध्ये तो कंप्लीट करून घेत असतो असं त्याला म्हणतात. ओके. आणि ते कुठून जातात? दे गो अराउंड दी पोल्स ऑफ दी अर्थ इन नॉर्थ अँड साऊथ डायरेक्शन वाईल अर्थ रोटेड इन ईस्ट अँड वेस्ट डायरेक्शन. आता तुम्हाला याची व्हिज्युअल दाखवतो जेणेकरून तुम्हाला ते क्लिअर होऊन जाईल. जर तुम्ही या ठिकाणी गेला तर आता मला काय पाहिजे? पोलर सॅटेलाइट. मग पोलरला अँगल किती असतो? तो अँगल असतो 90 डिग्री. आता बघा हे पोलर सॅटेलाइट झाले. अँगल जसं पाहिजे तसं आपण याचं चेंज करू शकतो. आपल्या पर्पजसाठी असतो तो. आणि याच्यावर जे डिस्टन्स आहे ते साधारण 500 to 800 किलोमीटर आहे. त्याच्यामुळे मी याला 800 किलोमीटर. ठीक आहे. इथं 840 किलोमीटर झालं. आणि अर्थ रोटेट होत असते आणि त्यानुसार हे सॅटेलाइट रोटेट होत असते. या ठिकाणी अर्थ ही जी रोटेट होते ती ईस्ट टू वेस्ट डायरेक्शन रोटेट होते. अर्थ जर मी इथून ॲक्सिस जर टाकला, जो ॲक्सिस तो असेल अर्थचा ॲक्सिस ऑफ रोटेशन. आणि अर्थ या ॲक्सिस ऑफ रोटेशनवरती अशी रोटेट होते ईस्ट टू वेस्ट डायरेक्शन. आणि हा जो सॅटेलाइट रोटेट होतोय हा सॅटेलाइट रोटेट होतोय साऊथ टू नॉर्थ. या पद्धतीने आपण याला बघू शकतो. तर जर याच्यात तुम्ही व्यवस्थित बघितलं तर हा सॅटेलाइट हे जे रिजन्स आहेत म्हणजे इथं या ठिकाणी तुम्हाला परत दिसेल या ठिकाणी त्याचे जे रेड डॉट्स आहेत, रेड डॉट्स या जे रेड लाईन्स दिसत आहे त्या रेड लाईन्स अर्थ रोटेट होत असताना सॅटेलाइटने कॅप्चर केलेला एरिया आपण त्याला म्हणू शकतो. हा कॅप्चर केलेला एरिया आहे. आणि हा कॅप्चर एरिया तुम्हाला या ठिकाणी दिसत चालेल. म्हणजे अर्थ जशी रोटेट होते तसे त्याने जो रिजन आहेत या ठिकाणी ही रेड लाईन वरती जाते, परत इथं पोलपाशी गेली, परत खाली येईल, परत इथं पोलपाशी जाणार, परत खाली येणार. या ठिकाणी पाठीमागून दिसते तुम्हाला ती. तर हे जे आहेत हे जनरली त्या सॅटेलाइटनी अर्थ रोटेट होत असताना वेगवेगळे रिजन जे आहेत ते कव्हर केलेले आहेत. तर हे दोन टाईपचे सॅटेलाइट्स असतात. मग आता जसं तुम्ही याच्याला अँगल चेंज करणार, सपोज फॉर एक्झाम्पल मला एक्झॅक्टली 90 डिग्री नको आहे तर मला काही रिजन पाहिजे, मग तो रिजनसाठी मी अँगल याचा जनरली चेंज करतो. मग याचा अँगल जर मी चेंज केला तर मला समजेल की अर्थ आणि तो सॅटेलाइट मला कुठून लॉन्च करायचा आहे, त्याची अल्टिट्यूड किती पाहिजे, यानुसार मी समजा 77 डिग्री किंवा 76.24 डिग्री जर घेतला तर या ठिकाणी तुम्हाला त्याच्यावर जी ऑर्बिट आहे ती ऑर्बिट थोडीशी तुम्हाला कललेली दिसेल, थोडीशी काहीतरी अँगल ती चेंज झाली 90 डिग्रीपेक्षा. आणि या ठिकाणी त्यांनी कव्हर केलेलं रिजन आता तुम्हाला समजेल यांनी कव्हर केलेला रिजनसुद्धा असा बदललेला आहे. हे जे सॅटेलाइट्स असतात या सॅटेलाइटला माहिती असतं पोलार सॅटेलाइट्स. खूप तुम्हाला पोलार सॅटेलाइट आणि जिओ स्टेशनरी सॅटेलाइटमधला फरक समजला असेल. आता पुढे चालू की हे जे सॅटेलाइट्स प्रोजेक्ट करणार आहोत, हे सॅटेलाइट प्रोजेक्ट करत असताना आपल्याला फर्स्ट स्टेज किती स्टेजचे रॉकेट्स यूज करावे लागतात. सांगा सिंपल, जर मी फर्स्ट स्टेज रॉकेट जर यूज केलं तर तो त्याच्या पर्टिक्युलर हाईटवरती म्हणजे त्याला फर्स्ट स्टेज रॉकेटनी त्याची एस्केप व्हेलॉसिटी भेटणार आहे का? अजिबात नाही. म्हणजे कुठलाही प्रोजेक्ट रॉकेट आपण प्रोजेक्ट केलं तर त्याला पाहिजे ती फर्स्ट स्टेज रॉकेटनी तेवढी
एस्केप वेलॉसिटी, सर्टन एस्केप वेलॉसिटी त्याला भेटू शकणार नाही, जेणेकरून तो त्याच्यावरती पाहिजे ती पोझिशन अचीव करू शकणार नाही. म्हणून आपण जनरली जे रॉकेट्स वापरतो ते मल्टी स्टेज रॉकेट्स वापरतो. मग आता मल्टी स्टेज रॉकेटनी काय होतं, तर तुम्हाला दिसेल या ठिकाणी बघा, ही सिरियल स्टेजिंग आहे. सो या मल्टी स्टेज रॉकेटमध्ये जो खालचा बूस्टर आहे, हा बूस्टर पार्ट इथं या ठिकाणी ही पॉवर ॲसेटमध्ये या सॅटेलाइटचा हा एवढा बूस्टर पार्ट आहे. हा बूस्टर पार्ट म्हणजे रॉकेटची फर्स्ट स्टेज आहे. आणि ही रॉकेटची फर्स्ट स्टेज इथे बघा, डिस्कार्ड ऑफ फर्स्ट स्टेज. तर ही रॉकेटची फर्स्ट स्टेज त्या रॉकेटला एक एस्केप वेलॉसिटी प्रोव्हाइड करते. एक जनरली आपण त्याला असं म्हणू की एक क्रिटिकल वेलॉसिटी प्रोव्हाइड करते, जी वेलॉसिटी त्या रॉकेटमध्ये असलेल्या सॅटेलाइटला त्या ऑर्बिटमध्ये पोहोचवण्यासाठी काम करते. मग आता ही जी वेलॉसिटी याला प्रोव्हाइड भेटली आहे, त्या वेलॉसिटीनुसार आपण त्या रॉकेटच्या वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये कन्व्हर्जन करू शकतो. मग आता कशा पद्धतीने, तर ज्यावेळेस सॅटेलाइट लॉन्च केलं जातं त्यावेळेस ही फर्स्ट स्टेज जी आहे ती फर्स्ट स्टेज ही डिटॅच होऊन जाते, ही फर्स्ट स्टेज. आणि सेकंड स्टेज म्हणजे सेकंड बूस्टर ऑन होऊन जो आपला सॅटेलाइट आहे, जे रॉकेट आहे, ते रॉकेट नेक्स्ट जे पर्पज आहे किंवा नेक्स्ट त्याची जी ऑर्बिट आहे त्याच्यामध्ये लॉन्च होत असतं. होप सो तुम्हाला हे सर्वांना समजलं असेल की मल्टी स्टेज रॉकेट कशासाठी वापरले. तर या ठिकाणी तुम्हाला डिटेलमध्ये ते दिलेलं सुद्धा. आता जनरल तुम्ही 10th सुद्धा झालं आहे, ते तुम्ही याला कव्हर करू शकता. तर एखाद्या सॅटेलाइटला एक पर्टिक्युलर वेलॉसिटी कशासाठी प्रोव्हाइड केली जाते, तर ती वेलॉसिटी असते त्याच्यावरती ऑर्बिटल वेलॉसिटी किंवा क्रिटिकल वेलॉसिटी. आणि त्या क्रिटिकल वेलॉसिटीला तो जो सॅटेलाइट असतो तो डिसाईड करतो की त्याला कुठल्या ऑर्बिटमध्ये थांबायचं आहे. ओके, मग आता पहिली सिच्युएशन्स घेऊया. फर्स्ट सिच्युएशन्स की ऑब्जेक्टला जी हॉरिझॉन्टल वेलॉसिटी प्रोव्हाइड भेटली आहे, दिस हॉरिझॉन्टल वेलॉसिटी ऑब्जेक्ट लॉन्च केल्यानंतर, रॉकेट लॉन्च केल्यानंतर जी वेलॉसिटी प्रोव्हाइड भेटली, वर्टिकल वेलॉसिटी, त्याच्यानंतर या वेलॉसिटीनं तो या ठिकाणी स्टेबल होऊन जाणार आहे आणि त्यानंतर तो असा इथं प्रोजेक्ट होईल. म्हणजे हेच जर तुम्ही या ठिकाणी जर गेलात तर तुम्हाला दिसेल बघा, ही जी वेलॉसिटी प्रोव्हाइड झाली आहे ही वेलॉसिटी आहे त्याच्यावाली हॉरिझॉन्टल वेलॉसिटी. आणि इथून इथपर्यंत येण्यासाठी जी वेलॉसिटी लागली ती म्हणजे ह्या पॉईंटपर्यंत, याला म्हणायचं असतं पॉईंट ऑफ प्रोजेक्शन. याला म्हणणार आपण पॉईंट ऑफ प्रोजेक्शन. दिस इज कॉल्ड ॲज द पॉईंट ऑफ प्रोजेक्शन. आता ऑब्जेक्ट त्या पॉईंट ऑफ प्रोजेक्शन पर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला मल्टी स्टेज रॉकेटची गरज असते. म्हणजेच फर्स्ट स्टेज रॉकेट जे आहे ते ऑब्जेक्टला, त्या सॅटेलाइटला पॉईंट ऑफ प्रोजेक्शनपर्यंत लॉन्च करत असतं, त्याला तिथपर्यंत आणून ठेवत असतं. त्यानंतर सेकंड स्टेज बर्न होते आणि ऑब्जेक्टला एक हॉरिझॉन्टल वेलॉसिटी, म्हणजे हे जे सर्क्युलर आहे त्याचा अर्थ आपण जे सर्क्युलर मोशनमध्ये कन्सिडर केली, तर अर्थ ज्या टँजेन्शियल वेलॉसिटी जी प्रोव्हाइड झाली म्हणजेच ती आहे त्याच्यावाली हॉरिझॉन्टल वेलॉसिटी. सेकंड स्टेज रॉकेट या ठिकाणी बर्न होणार आणि ऑब्जेक्टला ही हॉरिझॉन्टल वेलॉसिटी प्रोव्हाइड करणार. मग आता ही हॉरिझॉन्टल वेलॉसिटी डिसाईड करणार की ऑब्जेक्टला कुठल्या ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करायचं आहे. मग आता समजा फर्स्ट स्टेज जी आहे, या फर्स्ट स्टेजमध्ये हे पॉईंट ऑफ प्रोजेक्शन तुम्हाला समजलं असेल. आता या फर्स्ट स्टेजमध्ये की आपण इथं स्टार्ट केलं तर ऑब्जेक्ट जी वेलॉसिटी होती तो सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व व्हायला लागला. मग आता सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व व्हायला लागला, मग आता याच्यामध्ये काय होणार, तर आपण इकडे गेलो, पहिली सिच्युएशन घेतो मी. जर हॉरिझॉन्टल वेलॉसिटी ही लेस दॅन क्रिटिकल स्पीड असेल तर ह्या कंडिशनमध्ये जे टँजेन्शियल वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन इज लेस दॅन द क्रिटिकल वेलॉसिटी and the orbit of satellite ellipse with the point of projection as apogee, that is the furthest point. म्हणजे मी तुम्हाला एकदम साध्या एक्सप्लेनेशन सांगतो की
हॉरिझॉन्टल वेलॉसिटी ही लेस दॅन क्रिटिकल स्पीड जर असेल तर ह्या कंडिशनमध्ये ही तुमची अर्थ असेल, हा तुमच्याला पॉईंट ऑफ प्रोजेक्शन असेल, हा तुमच्याला पॉईंट ऑफ प्रोजेक्शन असणार आहे, या ठिकाणी अर्थ असेल. ओके, आणि अर्थ एक असा इलेप्टिकल ऑर्बिट या ठिकाणी फॉर्म करेल. बघा समजून घ्या, याच्यावेळी जी टेंजेन्शियल वेलॉसिटी आहे ती टेंजेन्शियल वेलॉसिटी ऑफ प्रोजेक्शन इज लेस दॅन द क्रिटिकल वेलॉसिटी. मग आता एकदम साध्या आणि सोप्या भाषेत सांगतो की याच्यामध्ये समजा तर काय होतं बघा, ही जी हॉरिझॉन्टल वेलॉसिटी आहे ही लेस दॅन क्रिटिकल वेलॉसिटी. आता इथं आहे याला म्हणायचं पॉईंट ऑफ प्रोजेक्शन, हा आहे याच्याला पॉईंट ऑफ प्रोजेक्शन. म्हणजे सॅटेलाईट आपण प्रोजेक्ट केला त्याच्यानंतर या सेंटरपासून किंवा सॉरी दिस इज द सेंटर ऑफ द अर्थ, मग या सरफेसपासून सॅटेलाईट असा प्रोजेक्ट झाला आहे, तो पॉईंट ऑफ प्रोजेक्शन पाशी पोहोचला. इथं फर्स्ट स्टेज रॉकेटचं काम संपलं, सेकंड स्टेज रॉकेट बर्न केलं आणि सेकंड स्टेज रॉकेट बर्न केल्यानंतर असं लक्षात आलं की काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे ते सेकंड स्टेज रॉकेट पाहिजे तसं बर्न नाही झालं आणि त्याची एक पर्टिक्युलर क्रिटिकल वेलॉसिटी तो अचीव नाही करू शकला. इज नॉट गेट दी ॲक्च्युअल पर्टिक्युलर क्रिटिकल वेलॉसिटी. मग ह्या कंडिशनमध्ये या ठिकाणी याला जी हॉरिझॉन्टल वेलॉसिटी भेटली, या डायरेक्शनला जी हॉरिझॉन्टल वेलॉसिटी भेटली ती लेस दॅन क्रिटिकल वेलॉसिटी होती. ओके, आता ह्या क्रिटिकल वेलॉसिटीपेक्षा कमी भेटल्यामुळं काय झालं तर त्या सॅटेलाईटनी एक ऑर्बिट इथं डिफाईन केलं, एक ऑर्बिट अचीव वन सम ऑर्बिट, आणि ते ऑर्बिट होतं त्याच्यावर इलेप्टिकल ऑर्बिट. पण ते इलेप्टिकल ऑर्बिट आता असं झालं का त्या इलेप्टिकल ऑर्बिटमध्ये जो पॉईंट ऑफ प्रोजेक्शन आहे तो फर्देस्ट डिस्टन्सवरती आला, लॉंग डिस्टन्सवरती आला पॉईंट ऑफ प्रोजेक्शन. ओके, आणि अर्थ जी आहे त्या इलेप्टिकल ऑर्बिटच्या एंडला, म्हणजेच अर्थ त्याच्या फोकसला तर आहेच नो डाऊट, बट हा पॉईंट ऑफ प्रोजेक्शन कुठं आला, फर्देस्ट डिस्टन्सवरती आला, म्हणजे याला अपोजी आपण म्हणणार. आणि इथं या ठिकाणी जो अर्थच्या ग्रॅव्हिटेशनच्या इन्फ्लुएन्समधून बाहेर येण्यासाठी जो पॉईंट आहे तो त्याच्या ॲटमॉस्फिअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आला. त्यामुळे ज्यावेळेस सॅटेलाईट हे इलेप्टिकल ऑर्बिट डिफाईन कव्हर करणार आहे त्यावेळेस तो एंटर करेल अर्थच्या ॲटमॉस्फिअरमध्ये. हा सॅटेलाईट निघाला इथून या पद्धतीनं आणि त्याने एंटर केलं आहे अर्थच्या ॲटमॉस्फिअरमध्ये. आणि ह्या अर्थच्या ॲटमॉस्फिअरमध्ये एंटर केल्यामुळं काय झालं तर अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सनी त्याला अट्रॅक्ट करून घेतलं. त्या ठिकाणी दिस सॅटेलाइट इज एक्सपिरियन्स अ नॉन कॉन्झर्वेटिव्ह फोर्स ऑफ एअर रेझिस्टन्स. त्याच्यामुळं त्याची जी वेलॉसिटी होती ती लेस दॅन क्रिटिकल वेलॉसिटी होती. सो दॅट्स वाय दिस ऑब्जेक्ट जो सॅटेलाइट होता तो अर्थवरती एका स्पायरल पाथनी अर्थच्या सरफेसवरती कोलाइड झाला. या पद्धतीनं ही फर्स्ट सिच्युएशन असते. समजून घ्या व्यवस्थित. झालेलं काय होतं तर अर्थच्या जो आपण सॅटेलाइट प्रोजेक्ट केला त्या प्रोजेक्ट केलेल्या सॅटेलाइट इज नॉट अचीव सम क्रिटिकल वेलॉसिटी because of this some of the technical problems, so it not get the actual horizontal velocity. So because of that is horizontal velocity is less than, नेहमी लक्षात ठेवा सॅटेलाइटला जर त्याच्या पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये डिफाईन करायचं असेल त्याची जी हॉरिझॉन्टल वेलॉसिटी आहे त्या पॉईंट ऑफ प्रोजेक्शनपर्यंत पोहोचण्यासाठी जी वेलॉसिटी लागते ती म्हणजे क्रिटिकल वेलॉसिटी. आणि त्या क्रिटिकल वेलॉसिटीपेक्षा जर हॉरिझॉन्टल वेलॉसिटी असेल तरच तो सॅटेलाइट त्याचे पर्टिक्युलर ऑर्बिट्स तो कव्हर करू शकतो. पण आता इथं तसं होते का, अजिबात नाही. मग इथं हॉरिझॉन्टल वेलॉसिटी ही लेस दॅन काय झाली क्रिटिकल वेलॉसिटी. त्याच्यामुळं जो सॅटेलाइट होता तो अर्थच्या ॲटमॉस्फिअरमध्ये एंटर झाला, इलेप्टिकल ऑर्बिट घेऊन ॲटमॉस्फिअरमध्ये एंटर झाला आणि तो त्या अर्थच्या सरफेसवरती येऊन जनरली आपण म्हणणार की तो कोलाइड झाला किंवा तो अर्थच्या डाऊन स्पायरल्स डाऊन टू दी अर्थ असं सिंपल आपण म्हणणार. सो ॲज अ रिझल्ट इट लूज इज एनर्जी आणि इट स्पायरल डाऊन टू दी अर्थ. सो ही आहे त्याच्यावरची फर्स्ट सिच्युएशन. आता सेकंड सिच्युएशन बघू. सेकंड सिच्युएशन आहे इफ हॉरिझॉन्टल वेलॉसिटी इज इक्वल टू क्रिटिकल वेलॉसिटी. मग आता ज्यावेळेस ऑब्जेक्टची हॉरिझॉन्टल वेलॉसिटी ही इक्वल टू द क्रिटिकल वेलॉसिटी असेल
So it satellite moves in a stable circular orbit around the earth. ज्यावेळेस दोन्ही वेलॉसिटी सारखेच असतील, हॉरिझॉन्टल वेलॉसिटी आणि क्रिटिकल वेलॉसिटी, त्यावेळेस सॅटेलाइट एका सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होणार आहे. कशा पद्धतीने रिव्हॉल्व होतो? या पद्धतीने. मग या ठिकाणी काय झालं, त्याची हॉरिझॉन्टल वेलॉसिटी आणि क्रिटिकल वेलॉसिटी दोन्ही काय होत्या? सेमच होत्या. मग VH इज इक्वल टू काय असावं? VC असेल. आणि हॉरिझॉन्टल आणि क्रिटिकल वेलॉसिटी सेम आल्यामुळं ऑब्जेक्ट सर्क्युलर ऑर्बिट परफॉर्म. आता त्यानंतर नेक्स्ट केस आहे केस नंबर 3. या केस 3 मध्ये आपण बघणार आहोत की जी सॅटेलाइटला हॉरिझॉन्टल वेलॉसिटी आपण प्रोव्हाइड केली, ती हॉरिझॉन्टल वेलॉसिटी ही क्रिटिकल वेलॉसिटीपेक्षा आता काय असेल? जास्त असेल. आणि ती लेस असेल एस्केप वेलॉसिटीपेक्षा. मग आता याने काय होणार? आपण सिंपल सांगू, इफ हॉरिझॉन्टल वेलॉसिटी इज ग्रेटर दॅन क्रिटिकल वेलॉसिटी, ओके, बट लेस दॅन दी एस्केप वेलॉसिटी ॲट दॅट हाईट. मग आता त्या हाईटमध्ये जे सॅटेलाइट होतो, जो आपण लॉन्च केलेला सॅटेलाइट आहे, दिस सॅटेलाइट इज दॅट मीन्स इट अगेन moves in the elliptical orbit. मग आता ह्या कंडिशनमध्ये आणि पहिल्या केसमध्ये काय फरक आहे? तर फर्स्ट केसमध्ये काय होत होतं, जर व्यवस्थित बघितलं फर्स्ट केसमध्ये, तर अर्थ म्हणजे पॉइंट ऑफ प्रोजेक्शन जो होता, दिस पॉइंट ऑफ प्रोजेक्शन हा अर्थ पासून लार्ज डिस्टन्सवरती होता आणि अर्थ त्याच्या फोकसवरती होती. दॅट मीन्स पॉइंट ऑफ प्रोजेक्शन ॲज अपोजी. बट नाव इन केस 3, आता या केस 3 मध्ये काय होतंय, दिस पॉइंट ऑफ प्रोजेक्शन इज पॉइंट क्लोजेस्ट टू दी अर्थ. मग याने काय झालं, पॉइंट क्लोजेस्ट टू दी अर्थ असल्यामुळे जो सॅटेलाइट केस फर्स्ट मध्ये ॲटमॉस्फिअर मध्ये एंटर करून स्पायरल पाथ घेऊन तो अर्थच्या सरफेसवरती जनरली आपण त्याला म्हणतो क्रॅश होत होता, अशा भाषेतच सांगूया त्याला. पण आता इथं तसं होत नाहीये. तर इथं काय होतंय, अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्समध्ये राहूनच तो जो सॅटेलाइट होता, तो सॅटेलाइट त्याचे जे मोशन्स आहे ते परफॉर्म करत असतो. आता याला समजून कसं घ्यायचं बघ. आता व्यवस्थित समजून घ्यायचं. मी तुम्हाला एक डेमो दाखवतो. याच्यामध्ये आपण आता जी हॉरिझॉन्टल वेलॉसिटी आहे, ती हॉरिझॉन्टल वेलॉसिटी आता आपण काय करणार आहोत, ती पॉइंट ऑफ प्रोजेक्शन म्हणजे क्रिटिकल स्पीडपेक्षा जास्त ठेवणार आहोत आणि एस्केप वेलॉसिटीपेक्षा आता ही हॉरिझॉन्टल वेलॉसिटी काय असेल? कमी असेल. मग आता याच्यामध्ये काय होऊन जाणार, तर जो सॅटेलाइट असेल, तो सॅटेलाइट आता जे मोशन परफॉर्म करणार आहे, त्याने परफॉर्म केलेलं मोशन असेल इलेप्टिकल ऑर्बिट. आता व्यवस्थित समजून घ्या. मग याचा पॉइंट ऑफ प्रोजेक्शन बघा, हा आला याच्यावाला पॉइंट ऑफ प्रोजेक्शन, या ठिकाणी असेल याच्यावाला पॉइंट ऑफ प्रोजेक्शन. आणि जर व्यवस्थित बघितलं, हा पॉइंट ऑफ प्रोजेक्शन क्लोज टू दी अर्थ आहे. पहिल्या सिच्युएशन मध्ये काय होतं, पॉइंट ऑफ प्रोजेक्शन अवे फ्रॉम दी अर्थ होता, त्यामुळे सॅटेलाइट त्याच्यावर इलेप्टिकल ऑर्बिट परफॉर्म करू शकत नव्हता. तो ॲटमॉस्फिअर मध्ये एंटर व्हायचा आणि ड्यू टू ॲटमॉस्फिअर सम एअर रेझिस्टिव्ह फोर्स नॉट परफॉर्म इट्स मोशन कम्प्लीटली. बट नाव इन दिस सिच्युएशन दिस इज द ॲक्च्युअल पॉइंट ऑफ प्रोजेक्शन. इथूनच त्याला हॉरिझॉन्टल वेलॉसिटी भेटते आणि ही हॉरिझॉन्टल वेलॉसिटी या पॉइंटमध्ये त्याच्या क्रिटिकल वेलॉसिटीपेक्षा जास्त आहे. ओके, दिस हॉरिझॉन्टल वेलॉसिटी इज ग्रेटर दॅन व्हॉट, इट्स क्रिटिकल वेलॉसिटी. याच्यामुळे तो काय केलं, तिने पॉइंट ऑफ प्रोजेक्शन क्लोज टू दी अर्थ आला आणि त्यांनी या पद्धतीने इलेप्टिकल ऑर्बिट परफॉर्म केलं. या पद्धतीने त्यांनी इलेप्टिकल ऑर्बिट परफॉर्म करायला सुरुवात केली. मग आता याच्या या इलेप्टिकल ऑर्बिटमुळं बघा, या इलेप्टिकल ऑर्बिटमुळं या ऑब्जेक्ट पॉइंट ऑफ प्रोजेक्शन अवे फ्रॉम दी अर्थ आला. So this is the performation of its elliptical orbit. Okay, so I think you all understand about the projection of satellite. ही previous म्हणजे फर्स्ट केस आणि या सेकंड केस मधला फरक एवढाच आहे, पॉइंट ऑफ प्रोजेक्शनची लोकेशन्स बदलली. पहिल्यांदा केस फर्स्ट मध्ये पॉइंट ऑफ प्रोजेक्शन दिस इज अवे फ्रॉम दी अर्थ म्हणजे अपोजी पोझिशन्सला होता. आता पॉइंट ऑफ प्रोजेक्शन हा पेरिजी पोझिशन्सला. अंडरस्टँड? चला आता नेक्स्ट घेऊ केस फोर्थ केस. आता या फोर्थ केस मध्ये काय आहे ते बघणार आहोत. नाव इन फोर्थ केस हॉरिझॉन्टल वेलॉसिटी इज इक्वल टू, आता आहे ही जी हॉरिझॉन्टल वेलॉसिटी आहे, ही हॉरिझॉन्टल वेलॉसिटी इक्वल टू असणार आहे एस्केप वेलॉसिटी. ओके, हॉरिझॉन्टल वेलॉसिटी इक्वल टू एस्केप वेलॉसिटी. मग याने काय होणार, इफ हॉरिझॉन्टल स्पीड ऑफ प्रोजेक्शन इज इक्वल टू एस्केप स्पीड ॲट दॅट हाईट, त्या हाईटवरती, ज्या हाईटवरती हॉरिझॉन्टल स्पीड आणि एस्केप स्पीड सेम असेल, ओके,
त्या ठिकाणी सॅटेलाइट ट्रॅव्हल्स अलॉंग द पॅराबोलिक पाथ. सॅटेलाइटने जी पाथ घेतली ती कोणची आता पॅराबोलिक पाथ अँड इट नेवर रिटर्न्स द पॉइंट ऑफ प्रोजेक्शन. अंडरस्टँड? सो इट नेवर returns the point of projection and its speed will be 0 at infinity. At infinity its speed कशी असेल 0 असेल. That's why is never return the point of projection. So आता याचा एक डेमो बघू. जनरल याची जी डायग्राम असेल, आता ही डायग्राम तुम्हाला दिसेल या ठिकाणी. हा याच्याला पॉइंट ऑफ प्रोजेक्शन दिसते सर्वांना. हा असेल याच्याला पॉइंट ऑफ प्रोजेक्शन. पहिलं सर्क्युलर ऑर्बिट, हे पहिलं जे ऑर्बिट असेल ते स्पायरल ऑर्बिट असेल. नंतर हे म्हणजे तो स्पायरली अर्थच्या सरफेसवरती त्याने क्रॅश लँडिंग करू शकतो. त्याच्यानंतर सर्क्युलर मोशन्स, त्याच्यानंतर इलेप्टिकल ऑर्बिट, आणि त्यानंतर या ठिकाणी हॉरिझॉन्टल वेलोसिटी इज इक्वल टू एस्केप वेलोसिटी. तर हे असेल त्याच्यावालं जी प्रोजेक्शन असेल ते पॅराबोलिक ती पाथ तो अचीव करतो. ओके, मग आता याचं एक आपण व्हिज्युअल ॲनिमेशन बघू. ॲनिमेशनमध्ये आपल्याला आता जे प्रोजेक्शन घ्यायचं आहे ते प्रोजेक्शन आपण घेणार आहोत. या पद्धतीचं त्याच्यावर प्रोजेक्शन असेल. अंडरस्टँड? मग आता याच्यामध्ये जे पाथ परफॉर्म करणार आहे या ठिकाणी, आता ही याच्यावर ॲक्च्युअल पॅराबोलिक पाथ असेल. या पॅराबोलिक पाथमध्ये तो जे मोशन परफॉर्म करेल या ठिकाणी ही त्याची पॅराबोलिक पाथ, आणि इथं जी वेलॉसिटी असणार आहे दिस हॉरिझॉन्टल वेलॉसिटी इज इक्वल टू असेल एस्केप वेलॉसिटी. ओके, दिस हॉरिझॉन्टल वेलॉसिटी इज इक्वल टू एस्केप वेलॉसिटी. आता याला आपण स्टार्ट करू काय होतं. तर थोडासा वेळ घेतात. ठीक, या ठिकाणी स्टार्ट झाले बघा. तर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर आता हा सॅटेलाइट जो गेला आहे तो आता रिटर्न येऊ शकणार नाही. का बरं? कारण की त्याची जी वेलॉसिटी ती इन्फिनिटीला किती असणार आहे 0. दॅट्स वाय इज नॉट रिटर्न दी पॉइंट ऑफ प्रोजेक्शन. तो पॉइंट ऑफ प्रोजेक्शनला रिटर्न होऊ शकत नाही. अंडरस्टँड? ओके, नाव आता नेक्स्ट केस जी आहे ती आपण बघूया. ठीक, सो नेक्स्ट केस last one, and this last one case is horizontal velocity. If this horizontal velocity is greater than escape velocity, then the satellite escape from the earth gravitational influence of the earth. Okay, and it perform traversing a hyperbolic path मध्ये तो स्पेस मध्ये जनरली एंटर होतो. म्हणजेच जर आपण याला डायग्राम थ्रू बघायला जर गेलं, जे आपली इंडिव्हिज्युअल डायग्राम आहे त्यामुळे आपल्याला समजेल की ही याच्यावर केस आहे. तो अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स म्हणून बाहेर निघणार आणि तो हायपरबोलिक पाथ घेऊन स्पेसमध्ये एंटर होणार. अंडरस्टँड? हे समजते सर्वांना? आता याच्याला आपण एक डेमो बघू, आणि या डेमोमध्ये ही लास्ट जे असेल याच्यावर झाली हायपरबोलिक पाथ, आणि या हायपरबोलिक पाथ मध्ये ही त्याच्यावाली असेल दिस हॉरिझॉन्टल वेलॉसिटी. हियर हॉरिझॉन्टल वेलॉसिटी इज ग्रेटर दॅन दी एस्केप वेलॉसिटी. मात आहे याची मोशन कसं परफॉर्म केलं ते मोशन हे बघू. बघा, दिस इज द एंट्री इन स्पेस. या पद्धतीनं तो स्पेस मध्ये एंटर होणार. सो दिस इज द ऑल अबाउट द प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट. आता या पुढील जो पॉइंट घेणार आहे तो म्हणजे याच्यावर जे क्रिटिकल स्पीड असेल ती क्रिटिकल स्पीड किती असणार. आता पुढील जे आहे ते आपण क्रिटिकल स्पीडचं काही एक्सप्रेशन बघू की ॲक्च्युअली क्रिटिकल स्पीड जे आपण प्रोव्हाइड करणार आहोत तो क्रिटिकल स्पीड किती असते. सो आपण इथे काय केलं बघा. कन्सिडर अ सॅटेलाइटचं मास आहे m. इट इज रिव्हॉल्विंग. ओके, रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ एका हाईटवरती. मग m काय असतं? मास. याचे पूर्ण एक्सप्रेशन आपण घेतले. मास ऑफ द अर्थ, रेडियस ऑफ द अर्थ, आणि किती डिस्टन्स वरती असेल तर रेडियस ऑफ द अर्थ प्लस त्याने किती सरफेस पासून किती हाईट वरती तो म्हणजे r+h असतो. मग इथं जो सॅटेलाइट सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय किंवा त्या पॉइंटवरून सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार आहे
दॅट मीन्स त्याचा जो सेंट्रिपिटल फोर्स असेल तो सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू किती असणार आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि यू नो अबाउट दी सेंट्रिपिटल फोर्स इज mv स्क्वेअर अपॉन r and gravitational force g capital M small m upon r square. तर या ठिकाणी आपल्याला जे स्पीड भेटतं ते त्याच्यावर येऊन जातं क्रिटिकल स्पीड p of c is equal to root of gm upon r. ओके, मग हा स्मॉल r सगळ्यांना माहिती तो किती आहे, तो आहे कॅपिटल R प्लस h एवढा. अंडरस्टँड. मग आता ही व्हॅल्यू आपण टाकणार. त्याच्यानंतर gm ची व्हॅल्यू तुम्हाला सगळ्यांना माहिती, दिस कॅपिटल gm इज इक्वल टू ड्यू टू ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीने आपण त्याला घेतलेला आहे ऑलरेडी. gm इज इक्वल टू तो असतो g मल्टिप्लाय बाय r प्लस h ब्रॅकेट स्क्वेअर. मग आता ही व्हॅल्यू जर आपण इथं सबस्टिट्यूट केली या ठिकाणी तर आपल्याला हे इक्वेशन भेटेल. अंडरस्टँड. खूप सगळ्यांना समजलं असेल. आता पुढेच मग आता याच्या काही स्पेशल केसेस आहे. मग पहिली स्पेशल केस काय, जर सॅटेलाइट हा अर्थच्या क्लोज ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होत असेल म्हणजे व्हेरी क्लोज टू द अर्थ असेल, ज्या ठिकाणी त्याची रेडियस जी आहे ती रेडियस हाईटपेक्षा जास्त असेल. ह्या कंडिशनमध्ये क्रिटिकल स्पीड म्हणजे r प्लस एच नियरली इक्वल टू आपण घेणार r जी एम अपॉन किती असेल r. आणि त्या ठिकाणी जी क्रिटिकल स्पीड असतं ते रूट ऑफ जी आर एवढं. म्हणजे या ठिकाणी त्या हॉरिझॉन्टल सॅटेलाइटला किती स्पीड देण्याची गरज आहे तर 7.92 किलोमीटर पर सेकंड. हे मॅक्झिमम पॉसिबल स्पीड आहे. ओके, आणि दिस इज द दिले का, दिस इज द at least 25 times the speed of fastest passenger airplanes general. ओके, आता याचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स तुम्हाला सॉल्व करावं लागतील. म्हणजे 5.9 याच्यावर सॉल्व एक्झाम्पल सॉल्व करा, वर्कबुक मधले याचे प्रॉब्लेम सॉल्व करा. वर्कबुक मध्ये काही डाऊट्स असेल ते मला विचारू शकता. आता यानंतर मी पुढे जातोय, टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइट फाइंड करू. मग आता एक पिरियडिक टाइम जर सॅटेलाइटचा फाइंड करायचा असेल तर किती असतं. सिंपल आहे, टाइम टेकन बाय सॅटेलाइट टू कम्प्लीट वन रिव्होल्यूशन अराउंड द अर्थ इट्स द टाइम पिरियड. जनरली ही त्याची डेफिनेशन आहे. मग टाइम पिरियडचा फॉर्म्युला असतो सर्कम्फरन्स अपॉन क्रिटिकल स्पीड, किंवा आपण घेऊ शकतो क्रिटिकल स्पीड इज इक्वल टू, सिंपल घेतो, सर्कम्फरन्स ऑफ द ऑर्बिट डिवाइडेड बाय पिरियडिक टाइम. VC इज इक्वल टू 2 पाय अपॉन किती असेल टी, कॅपिटल टी. आणि दिस VC ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, जी कॅपिटल M अपॉन किती असतो, इथं स्मॉल m नाही पाहिजे, इथं किती पाहिजे कॅपिटल M पाहिजे. ओके, इथे सुद्धा किती असणार आहे कॅपिटल M असेल. म्हणजे जी कॅपिटल M अपॉन R इज इक्वल टू 2 पाय अपॉन टी. याची स्क्वेअरिंग करा, तुम्हाला पिरियडिक टाइमचं इक्वेशन भेटतं. आणि हे पिरियडिक टाइमचं इक्वेशन केप्लर्स थर्ड लॉला उभे करतं. दॅट मीन्स दिस पिरियडिक टाइम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब रूट ऑफ इट्स रेडियस ऑफ दॅट ऑर्बिट. अंडरस्टँड. ओके, त्याच्यानंतर याच्यावर आपण जनरली सॉल्युशन करू शकतो. R प्लसच्या व्हॅल्यू आपण इथे टाकू शकतो. ओके, आता ह्याच्या काही स्पेशल केसेस आहेत. स्पेशल केसेस सुद्धा इथे म्हणजे सिंपल आपण या ठिकाणी सुद्धा क्लोज टू दी अर्थ म्हणणार, म्हणजे त्याची हाईट जी आहे ती आपण याच्यापेक्षा कमीच म्हणणार आहे, म्हणजे रेडियस ऑफ दी अर्थ पेक्षा, म्हणजे नियरली r प्लस एच इज इक्वल टू r. आता यानंतर जे दुसरे एक्सप्रेशन आहे म्हणजे याचा जो 5.9 चा 5.9 5.10 हे जे एक्झाम्पल्स आहे, एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा. सिंपल प्रॉब्लेम्स आहेत. होपसो तुम्हाला त्याच्यात काही डाऊट्स असेल तर तुम्ही मला विचारू शकता. आता पुढील जो आहे तो म्हणजे बाइंडिंग एनर्जी ऑफ ऑर्बिटिंग सॅटेलाइट. बाइंडिंग एनर्जी काय असते, दिस बाइंडिंग एनर्जी मीन्स the minimum energy required by a satellite to escape from the earth gravitational influence. म्हणजे किती मिनिमम एनर्जी त्या सॅटेलाइट आपल्याला प्रोव्हाइड करावं लागेल जेणेकरून तो कुठून निघणार आहे अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स. इथं मास वगैरे दिलंय. कायनेटिक एनर्जी किती असते, हाफ ऑफ m vc स्क्वेअर. आता जी वेलॉसिटी घेणार ती कोणची घेणार आहे तर ती असेल क्रिटिकल वेलॉसिटी. त्यानंतर याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल किती असेल किंवा ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी किती असणार आहे, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल मल्टिप्लाय बाय मास ऑफ सॅटेलाइट. हे आपल्याला भेटेल पोटेन्शियल एनर्जी ऑफ द सॅटेलाइट. मग टोटल एनर्जी सगळ्यांना माहिती फॉर्म्युला, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. इक्वेशन्स दोन्ही भेटले, दोन्ही इक्वेशन सबस्टिट्यूट करून द्या. हाफ ऑफ जी कॅपिटल M स्मॉल m अपॉन r मायनस जी कॅपिटल M स्मॉल m अपॉन r. तुम्हाला जी टोटल एनर्जी भेटते ती निगेटिव्ह मध्ये येऊन जाते. ती टोटल एनर्जी निगेटिव्ह का आली तर ती निगेटिव्ह सांगते, दिस निगेटिव्ह साइन indicates that
the satellite bound to the earth due to gravitational force of attraction. म्हणजेच निगेटिव्ह साईन म्हणजे एवढ्या एनर्जीनं तो सॅटेलाइट बाउंड झालाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शननी तो सॅटेलाइट एवढ्या एनर्जीनं बाउंड झाला. मग आता तुम्हाला सॅटेलाइटला जर बाहेर काढायचं असेल तर किती एनर्जी प्रोव्हाइड करावं लागणार आहे? जेवढ्या एनर्जीनं तो बाउंड झाला तेवढीच एनर्जी त्याला प्रोव्हाइड करा, म्हणजे तो अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स मधून बाहेर येऊन जाणार आहे. म्हणजे आता ती एनर्जी तुम्हाला प्रोव्हाइड करायची ती निगेटिव्ह मध्ये नसेल तर प्रोव्हाइड केली जाणारी एनर्जी ही पॉझिटिव्ह मध्ये असणार आहे. म्हणजे तुम्हाला एवढी एनर्जी that is 1/2 g capital M small m upon r, this is the actual binding energy we have to provide that satellite, so satellite it will be removed from that orbit. म्हणजे अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स मधून तो बाहेर येऊ शकणार. आता ही सिच्युएशन होती हॉरिझॉन्टल वेलोसिटी इज इक्वल टू एस्केप वेलोसिटी. दॅट मीन्स सॅटेलाइट परफॉर्म द हायपरबोलिक पाथ. अंडरस्टँड? आता त्यानंतर याच्याला ह्या चॅप्टरचा लास्ट पॉइंट राहतो. लास्ट पॉइंट जो आहे तो त्याचा वेटलेसनेस कंडिशन. आता वेटलेसनेस कंडिशन काय आहे? तर वेटलेसनेस कंडिशन एकदम सिंपल असते. ज्या ठिकाणी ऑब्जेक्ट वरती वेट, जनरली वेट कशा, कुठल्या ऑब्जेक्टला वेट कशामुळे भेटतं? तर वेट इज इक्वल टू सगळ्यांना माहिती W इज इक्वल टू किती असतो? M मल्टिप्लाय बाय G. मग एखादा ऑब्जेक्ट वेटलेसनेस कंडिशन केव्हा परफॉर्म करणार? ज्यावेळेस G 0 असेल त्यावेळेस. वेट 0 याचा अर्थ काय? वेट इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे? M मल्टिप्लाय बाय G. ऑब्जेक्टचं वेट 0 याचा अर्थ काय? ऑब्जेक्टचं वेट 0 याचा अर्थ काय? तर G0. आणि G0 याचा अर्थ काय? ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 0. ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 0 कुठं असेल? स्पेस मध्ये. दॅट्स वाय ॲस्ट्रोनॉट इज फील लाईक अ वेटलेसनेस कंडिशन. अंडरस्टँड? ज्या ठिकाणी G इज इक्वल टू 0 त्या ठिकाणी वेटलेसनेस कंडिशन येऊन जाईल. हे आपल्या अर्थवरती सुद्धा पॉसिबल आहे. केव्हा? वी हॅव टू ज्यावेळेस आपण कुठल्या हाईटवरून पडणार आहे त्यावेळेस आपलं जे ॲक्सिलरेशन आहे ते जर ॲक्सिलरेशन इज इक्वल टू ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जर झालं त्या कंडिशनमध्ये जे स्काय डायव्हर्स असतात, स्काय डायव्हर्स ते जनरली वेटलेसनेस कंडिशन हे फील करत असतात. कारण की एका पर्टिक्युलर हाईटवरून जम्प करतात त्या ठिकाणी ते वेटलेस कंडिशन फील करतात. कारण की त्यांनी हाईट जम्प केल्यानंतर त्यांचं जेवढं ॲक्सिलरेशन असतं तेवढं ॲक्सिलरेशन इज इक्वल टू ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असतं. त्या ठिकाणी ते फील करतात की त्यांच्यावर वेट किती आहे? 0. अंडरस्टँड? सो इथं आपला ग्रॅव्हिटेशनचा पूर्ण चॅप्टर हा संपतोय. आता याच्याशी रिलेटेड सॉल्व एक्झाम्पल सगळे तुम्ही सॉल्व करा. उद्यापासून आपण याच्यावाले जे एक्सरसाइज 1 आहे ते एक्सरसाइज 1 चे लेक्चर्स घेत चालू. एक्सरसाइज 1 मध्ये फक्त तुम्हाला आता सध्या सॉल्व एक्झाम्पल मध्ये काही डाऊट्स असेल तर विचारत चला. एक्सरसाइज 1 मध्ये मी फक्त याच्यावाले जे ऑड नंबर्स आहेत ते ऑड नंबर्सच घेत चालणार आहे. तुम्हाला इवन नंबर सॉल्व करायचे. ओके, सो एक्सरसाइज 1 हळूहळू सॉल्व करा, वर्कबुक सॉल्व करा, काही डाऊट असेल तर विचारा. थँक्यू.